तर सोनम वांगचूक यांना पोलिसांनी शिवीगाळ करत नेला असा आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित तिपके यांनी केलाय। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली आहे। दिल्ली पुलिसचे 40 लोक सिव्हिल ड्रेस मध्ये आले, चादर घेऊन आले आणि सोनम सरांना इथं धक्कामुक्की करून शिवीगाळ करून इथून घेऊन गेले। आणि मी ज्या मित्राकडे गेलो होतो अनिश गावंडे, अनिशकडे मी रोज सकाळी 7 वाजता जात असतो फ्रेश होण्यासाठी। पोलीस बरोबर त्याच टायमाला आली आणि अनिशच्या घरी मला अनिशच्या घरासमोर मला पोलीस मारलं, माझ्या तोंडावर हात ठेवला। जेव्हा मी मदतीसाठी हाक लावली मला इथून मागून भिंतीवरनं चढून यावं लागलं। पोलिसांनी बॅरिकेड लावून ठेवले होते, पोलीस आत नव्हते येऊ देत मला, तर मला ह्या भिंतीवरनं चढून यावं लागलं लपून। पोलिसांनी सोनम सरांना फोर्सफुली घेऊन गेलेले। इथून निघायच्या आधी माझं सोनम सरांसोबत बोलणं झालं होतं। आम्ही 20 जुलैचा मार्चची प्लॅनिंग करत होतो आणि सोनम सर म्हणलो ते 20 जुलैचा मार्च आपला चांगला झाला पाहिजे। 20 तारखेला इथून मार्च करणार आहे आणि तो हॉस्पिटलाइज होणार नाही, सरांनी स्वतः सांगितलं होतं। आज जे पोलिसांनी केलेले, आज जे मोदींनी केलेले ते अतिशय नीच हरकत आहे। ही जी सरकार आहे ही तानाशाही सरकार आहे आणि आजपर्यंत आम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत होतो, आता नरेंद्र मोदीचा राजीनामा मागू जे त्यांनी सोनम वांगचूक सोबत केले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।